माहिती दिला याबद्दल मी पुनश्च जनतेचा बातमीदार न्यूज चॅनलतर्फे आपलं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आभार व्यक्त. तुम्ही त्यानंतर आपल्याला ही देणगी देणारी जी भक्त मंडळी आहे, ही भक्त मंडळी आपण केव्हा शिवरात्रीच्या महिन्यामध्ये जो उत्सव करतो, महिनाभर सगळ्यांच्या सहकार्याने कीर्तन रोज असतात. प्रमुख म्हणजे महाराज आहेत, 7 दिवस ते करून येतात, करतात, करून येतात आणि एक महिनाभर पोथी असते. एक महिना. आणि याविषयी आता अजून एक प्रश्न की शासनाकडे कोणी काही अर्ज फाटी केले का? नाही केले. याच्यावर तुम्ही समजा संस्थान वगैरे काही नाही केलेलं नाही, संस्थान नाही, फक्त केदारेश्वर मंदिर म्हणून आहे नोंद या परिसरात. हो. तर आता तुमच्या मते इथं जे भक्तगण येतात हो. त्या भक्तगणाची 18 पगड सर्वच येतात समाजातले. असं म्हणजे वाणी जंगम असं नाही. मागासलेल्या वर्गापासून एसी पासून ते ओपन पर्यंत सगळे एकत्र येतात. यारे यारे सारे यारे अरे लहान थोर भलत्या याती नारी नर. इथं महिलांचंही सहकार्य आहे, भरपूर सहकार्य. अखंड हरिनाम सप्त्याला महिला सर्व मदत करतात, सहकार्य करतात. मानसी मानू नको, दुष्टास शंकू नको, जयाची या स्मरणे पतित करती, तो शिव शंभू सोडू नको. अशा प्रकारचं आमचं अधिदैवत आणि आमचं पूर्ण भावनेतील भक्तीतील अशा प्रकारचं हे आमचं स्थान आहे केदारेश्वरचं, आणि तेच उद्धार करणारे आहे. पीडितांना, संकटात सापडलेल्यांना सर्वांचे विघ्न निवारण करणारा हे आमचा केदारेश्वर भगवंत आहे. तुझं विना संभव मध्ये कोणता आहे. बरोबर आहे. शंकराशिवाय खरंच नाही बरं. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी जळाळे, तारुण्य सिंधू भवदुःखारी, तुझवी न शंभो मध्ये कोणता आहे. पुन्हा त्यानंतर काय म्हणलेलं आहे की ठिकाणी वरच तळ झालं आणि दुष्काळ पडला, अन्न खायला कोणाला मिळेना. मग त्यावेळेस दुष्काळ पडल्यानंतर देवाचा इथं चमत्कार झाला. 1972 ला महादुष्काळ पडल्यावर आता या ठिकाणी महाशिवरात्र हे महिनाभर साजरी केली जाते. या ठिकाणी अन्नदान, ज्ञानदान सत्रच चालू असतं. मग अशा वेळेस महादेवाचा चमत्कार म्हणजे की 1972 ला आता हे कार्यक्रम करावं, अन्नदान कसं करावं. पडलेला दुष्काळ तर अक्षरशः काय करावं म्हणून आमचे शांताप्पा स्वामीचे मुलगा केदारेश्वर महाराज, शंकर महाराज आणि आता हे वसू महाराज आहे. तर ह्या चिंता पडलेली देवानी ऐकली आणि उंठावर 2 शिवलेले तांदळाचे कट्टे इथं आले. माणूस नाही सोबत, कोणी नाही. प्रल्हादाची हा काय कोणी जशी विष्णुदेवाने उडी घेतली त्याप्रमाणे आपल्या भक्तीकडे बघून त्यावेळेस उतरून घेतले आणि तो उंट उलटून निघून गेला. म्हणजे अशा प्रकारचं की एक जागृत स्वरूप असलेलं हे केदारेश्वर महाराजाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि खरोखरच महादेव जे म्हणतात ते आमचे वडील म्हणले होते की केदारेश्वर मंदिरापासून उकडगावचं ताडाचं जे झाड आहे इथपर्यंत सगळ्यांनी नाही तुम्ही शेती करा, उत्पन्न चांगलं निघतंय. त्यावेळेस 3-4 गडी, 10-12 बैल आणि हे सगळं पूर्ण की त्यांना हे ओढच नव्हती की संसार म्हणजे शेती असावं, घर असावं असं नाही. नुसते सत्य करावं हीच अपेक्षा. कारण त्यावेळेस ते खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर एक तर स्वातंत्र्य कोणाला म्हणावं म्हणले, गाडगे महाराज म्हणले की गावात घर असावा आणि शिवारात शेत असावा, तो खरा शेतकरी, तो खरा स्वतंत्र. मग त्यावेळेस त्या गाडगे महाराजांनी म्हटले की तुम्हाला ही जी सेवा तुम्ही केला त्या सेवेचं फळ म्हणजे
संत कृपा झाली इमारत फळाली. ते इमारत आम्हाला बांधायची गरज पडली नाही, ते सगळे रेडीमेड आपोआपच मिळाले. काय सांगू संतांचे उपकार, मग निरंतर जागवला. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे, ठेवीत आप आहे जीव थोरला. अशाची अवस्था या संतांची असते. आणि म्हणजे तुमचे पूर्वज गाडगे महाराजांच्या प्रणीत भाषेमध्ये किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भक्ती मार्गामध्ये उत्सर्जित झाले, उत्साहित झाले. आता यामध्ये मंदिराविषयी आपल्या समाजामध्ये महादेवाविषयी आस्था कशा पद्धतीनं प्रवृत्तीत झाली इकडे बघा. या ठिकाणी कार्यक्रम फार मोठे कार्यक्रम झालेले आहेत. आमचे स्वामी म्हणजे शांताप्पा स्वामी आणि देवला नाईक यांनी या ठिकाणी गाडगे महाराजाची सप्ते केलेले आहे. आणि या सप्त्यामध्ये त्यांनी इतकं अन्नदान केले की या ठिकाणी चौकशीसाठी शासन आलं होतं. म्हणजे तुम्ही एवढं खर्च करून करता. समजा गेलं की तो आता आणि 20व्या शतकात मग आपण 19व्या शतकामध्ये अवतरलो आणि या 19व्या शतकामध्ये पदार्पण केल्यानंतर आपणाला या मंदिराची आपल्या पूर्वजांना म्हणा, आपल्या वाडवडिलांना म्हणा, की ही जाणीव झाली की एक परब्रह्मस्वरूप विश्वनाथाचं मंदिर आपल्या या दरीमध्ये आहे, खोरीमध्ये आहे. चारी बाजूनं पर्वताच्या रांगा आहेत. आणि मग त्यांच्यामध्ये जी काही भावना, जी काही भक्ती निर्माण झाली आणि त्या भक्तीत मूर्ती दाता रोज ज्ञानदेव सार चोजविला. म्हणजे पुरातन काळात आपण आलो. हा पुरा म्हणजे 1100-1200 इसवी पूर्व म्हटल्यानंतर आपण एकदम पुण्याच्या युगामध्ये गेलो आणि आपल्या पुढं साक्षात 1200 नंतर शिल्पकारयुक्त म्हणजे शिल्पांनी अशा प्रकारची या ठिकाणी हे भव्य अशा प्रकारचं मंदिर स्थापन केलेलं आहे. हे मंदिर 1200 शतकामध्ये झाले. म्हणजे 11व्या शतकात नाथपंथी होते आणि 12व्या शतकात वारकरी संप्रदायाला म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष आता आपण मूळ विषयाकडे वळूया. तर हे केदारेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याविषयी अगोदर आपण या परिसरामध्ये या महादेवाची उपासना किंवा पूजा किंवा या देवाची व्यवस्थापना देखील व्हावी आणि आपला महत्व वाढायला पाहिजे. त्यावेळेस सांगितलं की आडेसर आणि आडेसरांना बोलवतो. म्हणून धन्यवाद. आडेसरांना बोलवल्यानंतर अजूनही चांगले, कारण दुधात साखर पडली. त्याविषयी माहिती झाल्यानंतर तुम्ही आलात. तुमचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. नाव काय म्हणतो? स्वप्ने. मग ते तुम्ही प्रसिद्धीत आहात. हो, नाव आहे की